नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. नाशिकमधील नागरिकांनो, सावधगिरी बाळगा. शहरातील काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरले आहेत. नाशिक शहरातील नागझी सिग्नल पासून ते पखान रोड उस्मानिया चौकापर्यंतचा रस्ता दिवसेंदिवस नागरिकांसाठी धोकादायक ठरतोय. या ठिकाणी चारचाकी वाहन चालक जोरदार वेगाने वाहने चालवत आहेत, ज्यामुळे पायी नागरिकांना आणि दुचाकी चालकांना जीव धोक्यातून वाचवावा लागतोय. काल रात्री या धोकादायक मार्गावर आणखी एक गंभीर घटना घडली आहे. नागझी सिग्नल पासून काटे गल्ली सिग्नल कडे जात असलेल्या एका दुचाकी चालकावर एक कार चालक प्रचंड वेगाने धडक दिली आणि चालक जागीच पडला. यानंतर कार चालक घाबरून पळून गेला. दुचाकी चालक लवकरात लवकर वाचवण्यात आला. मात्र ही घटना नागरिकांमध्ये मोठा आक्रोश निर्माण करत आहे. स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की या मार्गावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी पोलिसांच्या नियंत्रणाची आवश्यकता आहे. नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या पाहिजे. शहरातील काही रस्ते आता केवळ वाहनांसाठी नव्हे तर जीवनासाठीही धोकादायक ठरले आहेत. नागझी सिग्नल पासून ते पखान रोड उस्मानिया चौकापर्यंतचा रस्ता यापैकी एक आहे. येथे चारचाकी वाहन चालक जोरात गाडी चालवत आहेत, तर दुचाकी व पायी नागरिकांसाठी रस्ता ओलांडणे जीवनाचा प्रश्न बनला आहे. काल रात्री या मार्गावर आणखी एक गंभीर घटना घडली. नागझी सिग्नल पासून काटे गल्ली सिग्नल कडे जात असलेल्या दुचाकीवर एक कार चालक प्रचंड वेगाने धडकला. दुचाकी चालक रस्त्यावर उडून पडला आणि कार चालक घाबरून पळून गेला. दुचाकी चालक लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. सौभाग्याने जखमा गंभीर नव्हत्या, पण या प्रकाराने नागरिकांमध्ये भय आणि आक्रोश वाढला आहे. नाशिकमधील नागझी सिग्नल ते उस्मानिया चौक हे रस्ता आता केवळ वाहनांचा नाही तर नागरिकांचा जीव वाचवण्याचा देखील एक तपासणी मार्ग बनला आहे. वाहतूक नियमांचे पालन, पोलिसांच्या उपाययोजना आणि नागरिकांची जागरूकता याशिवाय या मार्गावर सुरक्षितता फक्त स्वप्न राहणार आहे. नाशिक आवाज.